Audio Jungle. आता विचार सुद्धा सोडून द्या. आता विचार सुद्धा सोडून द्या. मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक तुम्हाला 3 अंकी कोड बघायला मिळेल. तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात अगोदर तुम्ही 3 अंकी कोड बघायचा आणि आपला टेलिग्राम ग्रुप आहे मित्रांनो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जा टेलिग्राम ग्रुपची. तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये द्यायचा आहे आणि तो 3 अंकी कोड तुम्हाला सर्च करून घ्यायचा. आपल्या ग्रुपमध्ये जे काय आपण ह्या व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला इझिलीरित्या भेटून जाईल. सर्वात अगोदर काय मित्रांनो, ही कॅपकट जे ॲप्लिकेशन प्रो व्हर्जन हे पिनड मेसेजमध्ये आपण टेलिग्रामवरती दिलं आहे, ते तुम्ही इझिलीरित्या डाउनलोड करून घ्यायचा आणि जे काय आपण हे जे मटेरियल यूज केलं आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे, म्हणजे टेलिग्रामवरती जाऊन. आणि सुपर VPN जे ॲप्लिकेशन मित्रांनो, गुगल प्ले स्टोअरला जाऊन काय करायचं आहे, हे ॲप्लिकेशन तुम्ही म्हणजे डाउनलोड करून कनेक्ट करून घ्यायचं. कनेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस बघायला मिळेल. ते काय करायचं, सर्वात अगोदर तो कॅपकट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. तर न्यू प्रोजेक्टचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून काय करा, तुम्हाला तर जे काय मी आता अशा प्रकारे एक फोल्डर बनवून ठेवलेला आहे आणि तो फोटोमध्ये जाईल. जो काय तुमचा फोटो असेल तो फोटोवरती सिलेक्ट करायचा आहे आणि HD वरती क्लिक करून क्रिएट व्हिडिओवरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळेल, म्हणजे अर्धी स्क्रीन दिसेल आणि अर्धी आपला जो काही इमेजची दिसेल. तुम्हाला काय करायचं आहे, इथं गोष्ट लेफ्ट साईड इथं म्हणजे क्रॉसच्या आणि फायर सिम्बॉल आहे, त्याच्याबरोबर मध्ये तुम्हाला इथं बॉक्स बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे फ्लिपचं बटन आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा व्यवस्थितरित्या आपली स्क्रीन होऊन जाईल. तुम्हाला काय करायचं आहे, स्टार्टिंगला जाय तर ॲड ऑडिओच्या बटनवरती क्लिक करायचं. साऊंडमध्ये यायचं आहे. साऊंडमध्ये अंतर मित्रांनो काय करायचं, इथं गोष्ट फाईलमध्ये बटन आहे तर यायचं आणि फ्रॉम डिव्हाइसवरती जाऊन मित्रांनो काय करायचं, मित्रांनो जे काय मी सॉन्ग दिलेलं आहे तुम्ही इझिलीरित्या डाउनलोड करून घ्यायचा. आता मी ते एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे ऑलरेडी, तर गोष्ट एक्स्ट्रॅक्ट केलेलं मी सॉन्ग ॲड करतो. तुम्ही जाऊन अशा प्रकारचे सॉन्ग आहे ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, जो आपला इमेज आहे गोष्ट बरोबर जेवढी सॉन्गची लेअर आहे तिथपर्यंत अशा प्रकारे आपला इमेज ठेवून द्यायचा. आपल्या काय करायचं, सॉन्गच्या लेअरवरती परत क्लिक करायचं. इकडे लेफ्ट साईडला स्क्रोल करून घ्यायचं, बीटचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर ऑटो जनरेटवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे जेवढ्या काय आपल्या ह्या सॉन्गमध्ये बीट आहे ते आपला कॅपकट स्वतः जनरेट करून देणार आहे, म्हणजे आपल्याला शोधण्याची आवश्यकता नाही. मित्रांनो काय करायचं आहे, तर ऑटो जनरेटवरती क्लिक केल्यानंतर जी काय बीट आहे तुम्हाला इथं फास्ट ठेवून द्यायचं. ओके, फास्ट ठेवून दिल्यानंतर हे जे काय विषय होणार आहे माहिती आहे का, जेवढ्या काय सॉन्गमध्ये आपल्या बीट आहेत ते ऑटोमॅटिक इथं कॅपकट तुम्हाला आपल्याला जनरेट करून देते. ओके, तर राईटच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. आता बघता राईटच्या बटनवरती क्लिक आहे, तर बॅकचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं लेफ्ट साईडला स्क्रोल करून इथं रेशिओचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून 9:16 हा रेशिओ तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं, तर ओकेवरती क्लिक करायचं. आपलं इमेजची लेअर राहिली गोष्ट इथे इमेजची लेअरवरती क्लिक करून दोन्ही बोटामध्ये झूम करून अशा प्रकारे आपला इमेज इथं सेट करून घ्यायचा आहे. आता राहिला विषय म्हणजे आपला इमेजचे जेवढे काय पार्ट आहेत इथं कट करून घ्यायचे आहेत बीट्सनुसार. तुम्हाला काय करायचं बघता मित्रांनो, जे मी जिथं सांगतो तिथं तुम्ही कट करून द्यायचं आहे. तर बघता मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, इथं 4 सेकंदाच्या बघता 4 सेकंद जवळ आल्यानंतर इथं काही येलो डॉट आहे गोष्ट बरोबर बीट जवळ येतं. येलो डॉट म्हणजे इथं बीट आहे. काय करायचं आहे, इथं 4 सेकंद बरोबर आल्यानंतर काय करायचं बघता मित्रांनो, इथं जो बरोबर बीट जवळ यायचं आणि इमेजच्या लेअरवरती क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचा. आता नेक्स्ट बीट आहे मित्रांनो, काय सांगतो तिथं बघायचं. गोष्ट मित्रांनो, फर्स्ट बीट आपण दिलेलं आहे, इथं इमेजसुद्धा स्प्लिट केलेला आहे. आता नेक्स्ट बीट गोष्ट मित्रांनो बरोबर इथं 7 सेकंदाच्या थोडंसं पुढे जाय आणि इथं जे येलो डॉट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जे आपलं इमेजची लेअर आहे लेअरवरती क्लिक करून इथं स्प्लिट करून घ्यायचं. गोष्ट एवढं केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, जो काय नेक्स्ट बीट आहे गोष्ट मित्रांनो, तर बोस्टनर नेक्स्ट बीट आहे आपली कुठं आहे माहिती आहे मित्रांनो, तर बोस्टनर तर 8 सेकंदाच्या पुढते आणि 9 सेकंदाच्या बरोबरमध्ये जी बीट आहे तर काय करायचं, बोस्ट इमेजच्या लेअरवरती क्लिक करून स्प्लिट हा इथं इमेज करून घ्यायचं. आता नेक्स्ट बीट, आता पुढची बीट देण्यासाठी बोस्ट मित्रांनो त्याच्या पुढं जे इथं बीट आहे मित्रांनो, तो बोस्ट आहे इथं त्याच्याच पुढं बीट आहे तिथं काय करायचं, आपलं इमेज येतं बरोबर इथं येलो डॉट जवळ घ्यायचा आहे आणि आपलं काय इमेजच्या लेअरवरती क्लिक करून इथे स्प्लिट करून घ्यायचं आहे. तर स्प्लिट केल्यानंतर बोस्टमध्ये इथे एक बीट आहे. आय थिंक बोस्ट मी थोडंसं गाणं चालू करतो. तर बोस्टनंतर इथे एक बीट आहे मित्रांनो, तर तुम्हाला काय करायचं, इमेजच्या लेअरवरती क्लिक करून ते स्प्लिट करून घ्यायचं. तर बोस्टनंतर आपल्या इमेजचे 6 भाग झाले पाहिजेत अशा प्रकारे तुम्ही इथे बीट द्यायचे. मी व्यवस्थितरित्या तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. तर एक गोष्ट जेवढे 6 आपली इमेजची पार्ट झाली पाहिजे. तर ओके, मी तर 6 म्हणजे जेवढ्या काय बीट सांगल्या तुम्ही व्यवस्थितरित्या ॲड करून घ्यायचे. तुम्हाला काय करायचं, आता स्टार्टिंगला यायचं. स्टार्टिंगला आल्यानंतर गोष्ट आपलं जे काही इमेज आहे आपला इमेजच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. तर गोष्ट पहिल्यांदा आपला जो इमेज आहे तुम्ही डेमो व्हिडिओमध्ये बघितला असाल की मित्रांनो काय करायचं आहे, आपला इमेज आहे तो लेफ्ट टू राईट साईडला येताना दिसत होता.
तर तुम्हाला काय करायचं आहे, बॉक्समध्ये इमेजची लेअरवरती तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा इथं पुढं आणायचं आहे व्यवस्थितरित्या. मी मित्रांनो तुम्हाला डेमोसाठी मी दाखवत आहे, तुम्ही व्यवस्थितरित्या तुम्ही सेट करून घ्यायचा आपला इमेज. काय करायचं बॉक्समध्ये एवढं म्हणजे इथं पुढं आणायचं आहे. पुढे आल्यानंतर इथे एक ॲनिमेशन की द्यायचं आहे आणि बरोबर तुम्हाला इथे यायचं आहे, शेवटला यायचं आहे आणि इथे तुम्हाला की द्यायची आवश्यकता नाही मित्रांनो. तुम्हाला बरोबर एंडला म्हणजे इथं जो बीट आहे तिथं यायचं आहे. परत आपली इमेजच्या लेअरवरती क्लिक करून आपला जो इमेज आहे इकडं लेफ्ट राईट साईडला इथं खेचायचा आणि सेंटरला इथं ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. ओके, तर बघता मित्रांनो आपला जो इफेक्ट आहे ॲनिमेशन दिलेला आहे इथं, त्या ॲनिमेशन दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे मित्रांनो. तर बघता इथं ॲनिमेशन दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघता मित्रांनो, जे काय आपलं इथं इथं काय म्हणते ट्रान्झिशन इफेक्ट देण्यासाठी तुम्हाला काय करायचं बॉक्समध्ये लाईट इफेक्ट दिसणार आहे तुम्हाला. इथं लाईट इफेक्ट देण्यासाठी बरोबर या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडंसं तर लोडिंग येईल. तुम्हाला काय करायचं आहे, सुपर VPN तुमचा कनेक्ट असेल, जेवढा तुमचा इंटरनेट डाटा फास्ट असेल तेवढं तुमचं इथं फास्ट वर्किंग होणार. तुम्हाला काय करायचं आहे, आता बॉक्सचे जेवढे काही वरची इथे इफेक्ट टूल आला तुम्हाला इकडे लेफ्ट साईडला स्क्रोल करून घ्यायचं आणि लाईट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि लाईट इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर इकडे थोडंसं लेफ्ट साईडला स्क्रोल करून घ्यायचं आणि तुम्हाला ब्लँक नावाचा एक इफेक्ट बघायला मिळेल. ओके, अशा प्रकारे ब्लॅक नावाचा इफेक्ट आहे तो ॲड करायचा आणि ही जी काही सेटिंग आहे मित्रांनो 0.1 सेकंदापर्यंत ठेवायचं आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं बॉक्सनंतर इथं आता ट्रान्झिशन इफेक्ट दिलेला आहे त्याचं म्हणजे तिथलाच इमेज लेवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. तो कोंबोमध्ये यायचं आहे बॉक्सच्या थर्ड नंबरच्या जी इफेक्ट टूलमध्ये यायचं. कोंबोमध्ये आल्यानंतर इकडे लेफ्ट साईडला स्क्रोल करून घ्यायचा आहे आणि झूम 2 नावाचा एक इफेक्ट आहे बॉक्समध्ये तो सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर तो ओकेवरती क्लिक करायचा म्हणजे याला झूम 2 आपण इफेक्ट दिलेला आहे. ओके, तर बॉक्सना मित्रांनो आता थर्ड नंबरला जे इमेजचं म्हणजे ॲनिमेशन देण्यासाठी काय करायचं तुम्हाला इथं इमेजच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. थर्ड नंबरचा बॉक्सचा 8 सेकंदाच्या खालचा जो इमेज आहे त्या लेअरवरती क्लिक करायचं. त्या ॲनिमेशनच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. इथं इन ॲनिमेशनमध्ये झूम 1 जो इफेक्ट आहे बॉक्सच्या मित्रांकडे लेफ्ट साईडला स्क्रोल करून घ्यायचा. झूम 1 जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा आणि जी बॉक्सचा लेंथ आहे बॉक्सचा इंटेन्सिटी आहे तुम्हाला करायचं 0.1 सेकंदापर्यंत ठेवून द्यायचं आहे. सॉरी मित्रांनो 1 सेकंदापर्यंत ठेवून द्यायचं आहे. इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे. परत ह्या बॉक्सना परत ह्याला आउट ॲनिमेशन द्यायचं आहे. त्यासाठी परत त्या ॲनिमेशन बटनवरती क्लिक करायचं. इथं आउट ॲनिमेशन आउटचं इफेक्ट आहे म्हणजे इफेक्ट उठवला त्याच्यावरती क्लिक करायचं आणि इकडे लेफ्ट साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे. तुम्हाला करायचं आहे फेड आउट हा इफेक्ट द्यायचा आहे आणि ही जी काही इंटेन्सिटी मित्रांनो 0.2 ठेवून द्यायचं आहे. बॉक्सचं 0.2 ठेवलेलं आहे आणि थोडंसं अशा प्रकारे इंटरफेस आपला दिसणार. ओके, तर एवढं केल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे मित्रांनो. तर गोष्टीनंतर इथं आपण त्याला झूम आणि इन आणि आउट जो ॲनिमेशन दिला आहे तो इमेजच्या पुढचा जो इथं छोट्या लेअरमध्ये जो आपला इमेज दिसेल त्या इमेजच्या लेअरवरती क्लिक करायचं. त्या ॲनिमेशनच्या बटनवरती क्लिक करायचं. त्याला इन ॲनिमेशन जो झूम 1 जो इफेक्ट द्यायचा आहे सो आपण पाठीमागच्या इमेजला दिलता तोच इथं झूम 1 जो इफेक्ट आहे आणि जी इंटेन्सिटी इथं तो म्हणजे जे शेवटपर्यंत 0.7 सेकंदापर्यंत वरती क्लिक करायचं. ओके, एवढं केल्यानंतर गोष्ट मित्रांनो तर शेवटचे 2 इमेजेस राहिलेले आहेत. ती इमेजच्या लेअरवरती क्लिक करायचं शेवटून 2 नंबरच्या आहे. इथं बॉक्समध्ये तिकडे लेफ्ट साईडला स्क्रोल करायचं स्क्रोल करत राहायचं मित्रांनो. इथं ॲडजस्टचं म्हणजे इथं टूल आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं सॅच्युरेशनवरती जाऊन इथं आपला जो इमेजची सॅच्युरेशन पूर्णपणे -50 इथं म्हणजे -50 इतके ठेवून द्यायचे. ओके, म्हणजे आपला जो इमेज आहे तो ब्लॅक अँड व्हाईट होऊन जाईल. ओके, एवढं दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथं गोष्ट आहे इमेजच्या लेअरवरती क्लिक करायचं. ॲनिमेशन बटनवरती क्लिक करायचं. याला इन ॲनिमेशन देण्यासाठी काय कोणता त्याचं माहिती आहे मित्रांनो. तर मित्रांनो याला जो इफेक्ट ॲनिमेशन आहे तर मग स्विंग बॉटम जो इफेक्ट आहे तर गोष्टीकडे लेफ्ट साईडला स्क्रोल करत राहायचं आहे. तर स्विंग बॉटम जो इफेक्ट आहे ते द्यायचा आहे आणि ही जी लेंथ आहे गोष्ट मित्रांनो तुम्हाला काय करायचं मित्रांनो बरोबर 2 सेकंदापर्यंत ठेवून द्यायचं. ओके, 2 सेकंदापर्यंत ठेवल्यानंतर आता जो शेवटचा जो इमेज आहे इमेजला आता त्यासुद्धा इमेजवरती क्लिक करायचा आहे. ॲनिमेशनच्या बटनवरती क्लिक करून याला सुद्धा स्विंग बॉटम जो इफेक्ट आहे तो तिथं अप्लाय करून द्यायचा आहे. तर गोष्ट स्विंग बॉटम आहे आणि ही जी टाईम ड्युरेशनची लाईन आहे पूर्णपणे 1.7 सेकंद म्हणजे पूर्णपणे इथं ठेवून द्यावं. तर एवढं केलं तर राहिला आपला म्हणजे विषय म्हणजे मित्रांनो इथं इफेक्ट द्यायचा. तर इफेक्ट देण्यासाठी काय करायचं आहे तर स्टार्टिंगला यायचं आहे. इथं इफेक्टचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं इकडं थोडंसं लेफ्ट साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे. ओपनिंग अँड क्लोजिंग नावाचा एक इफेक्ट उठवला त्यात यायचा आहे आणि हॅलो ब्लर जो इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचा नाही तो ओकेवरती क्लिक करायचा आहे. ओके, एवढं केल्यानंतर तुम्हाला सांगतो जी ॲडजस्ट आहे स्पीड आहे मित्रांनो इथं 50 ठेवून द्यायचं. ओके, गोष्ट 50 ठेवून द्यायची आणि जी इंटेन्सिटी पूर्णपणे 100 ठेवून द्यायचं. ओके, आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बॉक्सचा मित्रांनो तुम्हाला काय करायचं इथं आपली जी 4 नंबरची बीट आहे मित्रांनो काय करायचं इथं 4 नंबरच्या बीटवरती यायचं आहे आणि हॅलो ब्लर जो इफेक्ट आहे ते इफेक्टवरती क्लिक करून थोडंसं आपल्या बरोबर इथं 4 बीट म्हणजे जी चौथी बीट आहे तिथपर्यंत आणून सोडून द्यायचं. ओके, सोडल्यानंतर बॉक्सचा मित्रांनो तुम्हाला काय करायचं तर नेक्स्ट आपण इफेक्ट देण्यासाठी काय करायचं आहे तर मित्रांनो नेक्स्ट आपल्याला जो इफेक्ट द्यायचा आहे तर त्यासाठी काय करायचं आपल्या इथं इफेक्टच्या बटनवरती क्लिक करायचा आणि आपला जो इथं बॉक्स या ठिकाणी यायचा बरोबर आपला जो इथला मधला इमेज सोडायचा आहे आणि या ठिकाणी यायचा बरोबर
7 सेकंद वेळेचा आहे. बघू शकता मित्रांनो बरोबर 7 सेकंद वेळेचा आहे. आणि इथं बॉडी इफेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लोन 2 नंबरला तुम्हाला इफेक्ट बघायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि थर्ड नंबरला जो का आपला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा. ओकेच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. आणि जेवढं आपलं बीटची बघू शकता जेवढा आपला इमेज आहे तिथेपर्यंत आपल्याला हा इफेक्ट ठेवून द्यायचा आहे. आणि ठेवून दिल्यानंतर गोष्ट तिथं ॲडजस्ट मोडवरती जायचं आहे. आणि जी गोष्ट ती थोडंसं खालती स्क्रोल करायचं आहे. आणि इथं इंटेन्सिटी मित्रांनो जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी ठेवून द्या. बघू जेवढी इंटेन्सिटी पाहिजे तर मी तर 40 ठेवलेलं. ओके एवढं ओके करायचं आहे. आणि परत हा कॉपी करून घ्यायचा. कॉपी केल्यानंतर काय करायचं बघू शकता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे. तर कॉपी केल्यानंतर मित्रांनो हा इफेक्ट हा इफेक्ट कॉपी करायला नाही. हा इफेक्ट तुम्हाला काय करायचं डिलीट करून घ्यायचा आहे. डिलीट केल्यानंतर बघू शकता मित्रांनो आपल्या आता इथं जो एक इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी काय करायचं आहे तर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं इकडं थोडंसं लेफ्ट साईडला स्क्रोल करायचं आहे. नाईट क्लबमध्ये यायचं. ओके तर नाईट क्लबमध्ये आल्यानंतर तुम्हाला इकडं खालती स्क्रोल करायचा आहे. आणि एक शेक नावाचा एक इफेक्ट आहे तो बघू शकता. हा शेक नावाचा इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर याला जी म्हणजे काय हा जो इफेक्ट आहे जेवढा आपण वरती म्हणजे यूज केला आहे तिथंपर्यंत जेवढा आपली इमेज आहे तिथंपर्यंत इफेक्ट ठेवून द्यायचा आहे. इथं ॲडजस्टमेंटच्या टूलवरती यायचं आहे. याची स्पीड आहे मित्रांनो तुम्हाला 10 ठेवून द्यायची. तर 10 ठेवल्यानंतर याची इंटेन्सिटी सुद्धा मित्रांनो तुम्हाला 10 ठेवून द्यायची. ओके तर इंटेन्सिटी 10 ठेवलेली करायचा आहे. आणि जो शिक इफेक्ट आपण इथं अप्लाय केला त्या इफेक्टवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा. ओके तर कॉपी इफेक्ट केल्यानंतर काय करायचं बघू मित्रांनो ते इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे थर्ड नंबरमध्ये तो कॉपी केला त्या इफेक्टवरती क्लिक करायचा आहे. जे रिफ्लेक्स इफेक्ट आहे बघू रिप्लेस इफेक्ट त्यावरती क्लिक करायचं. आणि तुम्हाला इथं काय खालती स्क्रोल करायचा आहे बघू मित्रांनो जो इफेक्ट मी सांगतोय जो इफेक्ट आहे मित्रांनो तो ब्लॅक फ्लॅश 2 जो इफेक्ट आहे तो द्यायचा आहे. आणि ओकेच्या बटनला क्लिक करायचं त्या ॲडजस्टवरती जायचं आहे. आणि मित्रांनो जी इंटेन्सिटी थोडीशी तुम्हाला इथं काय करायची इन्क्रीज करून घ्यायची 30 ठेवून द्या. ओके ओके ठेवल्यानंतर थोडीशी साईज आहे मित्रांनो थोडीशी कमी करून घ्या 20 ठेवून द्यायची. ओके एवढीच तुम्हाला इथं चेंज करायचं जास्त काही चेंज करायला नाही. इथं गोष्टी इथं तुम्हाला ठेवून द्यायचं. आणि तुम्हाला काय करायचं इथं जेवढं आपलं इथे इफेक्ट पडतोय तर ह्या बीटजवळ यायचं. ओके ह्या बीटजवळ आल्यानंतर तुम्हाला काय करायचं तर थांबायचं म्हणजे आपला गोष्ट हा मधला जो छोट्या लेअरमधला इमेज आहे तो सोडून द्यायचा आहे. आणि जो आपला थर्ड म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट आपण इमेज केला आहे तिथे यायचा. म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट इमेज येऊन इथं एक फर्स्ट बीट येते म्हणजे मित्रांनो सेकंड बीट आहे तिथे यायचा. इफेक्टवरती इथं बरोबर इथे बीट जवळ जाईल. इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ओके बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर इकडे लेफ्ट साईडला स्क्रोल करून घ्यायचा आहे. आणि बघू मित्रांनो आय थिंक स्ट्रोकच असेल. स्ट्रोक नाही मित्रांनो तर मी ग्लोईंग लाईन्स हा एक इफेक्ट टोल त्यात यायचा. आणि जो काय मी इफेक्ट सांगतोय तर बघू तो खालती असणार आहे. तो इफेक्ट मी सर्च करतोय मित्रांनो. तर मित्रांनो मित्रांनो हा तुम्हाला काय करायचा बघू इथं 2 नंबरच्या लाईनला 1 नंबरलाच इफेक्ट आहे तो बघू मित्रांनो. 2 नंबरच्या लाईनला 1 नंबरलाच इथं बघू साऊंड वेव्ह जो इफेक्ट आहे त्या इफेक्टवरती क्लिक करायचा. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं बरोबर आपल्या काय होते बघू त्या बीटच्या थोडंसं पुढे गोष्ट मी काय करतो थोडंसं बीटच्या नेक्स्ट बीट आहे मित्रांनो तिथे येतं. आणि त्याच्याबरोबर असं इथं एवढा म्हणजे एकदा म्हणजे आपला जो इथे जी बीट आहे बीटच्या थोडंसं पुढे येऊन इथं इफेक्ट कट करून द्यायचं. ओके आता बघू इफेक्ट कट केल्यानंतर इथं काय करायचं स्टार्टिंगला येतं तुम्हाला. आणि इथं ओव्हरलेचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून ॲड ओव्हरले बटनवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे काय मी मित्रांनो पेन्स दिल्या ओके तर इथं फोटोमध्ये जायचं. आणि जे काय मी पेन्स दिल्या इथे HD ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर बघू इथं क्रॉसचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. ओके आणि काय पेनची मित्रांनो थोडीशी झूम करून घ्या. थोडीशी जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी ठेवून द्या. ओके आणि थोडीशी साईज कमीच करा जेवढा आता गोष्टी अशा प्रकारे इथं सेट करायची बरोबर सेंटरला गोष्टी जेवढी सेंटरला तुम्ही व्यवस्थितरित्या ॲड करून घ्या. ओके मी तुम्हाला डेमोसाठी दाखवतो मित्रांनो. ते ॲड करायचं. आणि ही जी काय PNG मित्रांनो म्हणजे लेअर आहे काय PNG लेअर आहे तुम्हाला व्हिडिओच्या एंडला घेऊन यायचं. जेवढा आपला इमेज तेवढे सिलेक्ट केलं तिथं पण ठेवून घेऊन द्या. ओके आणि बघू फायनल मित्रांनो जो आपला जो स्टेटस आहे तो क्रिएट झालेला नाही. हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी तर एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचा आहे. हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होऊन जाईल. आय होप मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल एक लाईक नक्की करा मित्रांनो. तुम्ही चॅनलवरती नवीन पहिल्यांदा झाला असाल तर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. भेटूया पुढच्या नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.